आता त्यांची कलाकंद योजना ही असावी। नवाब मालिक यांच्या सोबत राष्ट्रवादीची युती होणार नाही असं आशिष शेलार यांची भूमिका मांडलेली आहे। त्यांनी त्यांच्या भूमिकेवर पक्क राहावं। त्यांच्या सारख्या भूमिका बदलणाऱ्या पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्याबद्दल काय बोलावं। देवेंद्र फडणवीसांनी जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असंही म्हटलं होतं, त्याचं काय झालं ते आपण बघतोय। राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये जे आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केले होते त्या संदर्भामध्ये 100 पेक्षाही जास्त IAS अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, रॉचे माजी अधिकारी यांनी जे पत्र लिहिलं आहे त्या संदर्भात काँग्रेसची भूमिका काय? नाही, एकंदरीत हा खूप गंभीर विषय आहे आणि हा काँग्रेसची भूमिका पुरता हा मर्यादित नाही। राहुल गांधी आमचे नेते आहेत, करिता आम्ही त्यांच्याबद्दल हे बोलत नसून ते तर नेते आहेतच, मात्र त्यांनी या भारतातली लोकशाही टिकवण्याच्या अनुषंगानं जे ओट चोरीचा जे स्कॅन्डल त्यांनी जे फोडलं आहे ते आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। गली गली में शोर आहे आणि निवडणूक आयोग ओट चोर आहे हे आता सर्वांनाच कुठेतरी तत्वतः मान्य झालेलं आहे। आणि या सर्वातून पुढे जाण्याकरता आता केवळ काँग्रेस म्हणून नाही तर सर्वांनी, माध्यमांनी, नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि भाजप करणारा असल्यामुळे ते सोडून सर्व पक्षांनी या लोकशाही वाचवण्याच्या लढ्यामध्ये पुढे आपण हा लढा पुढे घेऊन गेलो पाहिजे। हा एकटा काँग्रेसचा लढा नाही, हा आपल्या सर्वांचा लढा आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टीवर माझे लक्ष आहे। सहलीला घेऊन गेलेला आहे शिंदे गट, विड्रॉ करू नये किंवा त्यांच्यावर दबाव येऊ नये। आता ते सहलीचं जे आहे ते पॅटर्नच तयार झालेला आहे। सुरत, गुवाहाटी वाया गोवा जी सहल आहे ती सहलच त्या पक्षाची निर्मिती तिथूनच झालेली आहे। त्यामुळे त्यांची ती संस्कृती आहे, त्यांचं ते कल्चर आहे। मित्र पक्षातील जे काही संभाव्य पक्ष प्रवेश आहेत ते आता थांबवण्याच्या आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती समोर येते। अमित शहा अहो, मुळात विषय आहे की एकमेकांच्या सोबत हे एकमेकांचे पक्ष फोडतात कसे, यांचं सगळं व्यवस्थित नाही, यांच्यामध्ये टोळी युद्ध चालू आहे, हा मूळ मुद्दा आहे। त्यामुळे कुठे युद्धबंदी, आता शीतयुद्ध थांबवायचं, निवडणुका झाल्यावर पुन्हा सुरू करायचे, हे मुद्दे एकंदरीत असणाऱ्या आशयाला गैर लागू आहेत। राजू पाटील जे मनसेचे आमदार आहेत त्यांनी टीका केलेली आहे की मराठीसाठी जर काँग्रेसला आम्ही गुंड वाटत असेल तर आम्ही गुंड आहोत, अशी टीका त्यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर केली। मराठी हा अस्मितेचा मुद्दा आहे आणि त्या अस्मिता जोपासण्याचं आणि त्याचं संवर्धन करण्याची पूर्ण संमती आणि अनुमती आणि अधिकार हा संविधानाने आपल्याला दिलेला आहे। त्यामुळे अनुसूचित 22 मध्ये मराठी भाषा आहे आणि मराठी भाषा ही केवळ भाषा नाही तर महाराष्ट्राचा तो धर्मही आहे आणि महाराष्ट्र धर्म आम्हाला शिकवण्याची कोणाला आवश्यकता नाही। मराठी ही वाचवण्याच्या अनुषंगानं पहिलीपासून सक्तीचा जो मुद्दा झाला तेव्हा सर्वात अग्रेसर काँग्रेस राहिली होती, याचं स्मरण त्यांना या निमित्ताने करून देत आहोत। कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत तुम्ही एकत्र महाराष्ट्रात लढण्यास तयार नाही का? तशा प्रकारचा महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रस्तावच आलेला नाही। मुंबई महानगरपालिका तशा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि नाशिकमध्ये त्याच्या प्रस्ताव आलेला नाही आणि स्थानिक आमची जे संघटन आहे ते त्या संदर्भात निर्णय घेईल। अनेक नेत्यांची आणि सर्व कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये स्वबळावर लढा होईल ही त्यांची असणारी भावना आहे आणि त्या भावनेचा आदर पक्षाने राखला पाहिजे अशी सर्वांची सर्वत्रिक एक परिस्थिती आहे। सुरुवातीला नाशिकमध्ये एकत्र मनसे आणि काँग्रेस सोबत होती अशा पद्धतीची प्रेस कॉन्फरन्सही घेण्यात आली होती, नंतर मात्र मुंबईला कम्युनिस्ट पार्टीने एक बैठक आयोजित केली होती आणि त्या कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीला काँग्रेसचे एक प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले होते। ती बैठक मनसेची नव्हती, ती कम्युनिस्ट पार्टीने ती बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि ती बैठक जी आहे ही मुळात नाशिक या ठिकाणी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने चाललेला जो भ्रष्टाचार आहे त्या संदर्भातील ती बैठक होती। त्यामध्ये आघाडी युती सोबत जाणे न जाणे असा प्रकारचा कुठलाही आशय नव्हता। कणकवली नगर